नमस्कार. मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण आरोग्य विभाग भरती यांच्यानं आलेली गट क या पदांमधील एक पोस्टबद्दल आपण आधी माहिती बघितली होती. ती पोस्ट आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर म्हणजेच सांख्यिकी अन्वेषक या पदाच्या अधिकाराच्या पेपरचं संपूर्ण विश्लेषण आज बघणार आहोत. त्यामध्ये आपण टॉपिक वाईज प्रश्न बघणार आहोत. त्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवर आलेलं आहे हे मी क्विक रिव्हिजन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. फक्त तुम्हाला मी क्वेश्चन आणि टॉपिक हे सांगणार आहे आणि ठराविक क्वेश्चनचेच मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे. फक्त महत्त्वाचे टॉपिक आहेत की ज्या टॉपिकवरून प्रश्न आलेले आहेत हा टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे. वाटलं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. तसेच यामध्ये जे बाकीचे क्वेश्चन आहेत मराठी असेल, इंग्लिश असेल, GS असेल, तसेच गणित बुद्धिमत्ता हा जो पॅटर्न आहे हा बाकीच्या एक्झामसाठी पण तुम्हाला उपयुक्त असणार आहे. त्यामुळे स्टॅट सोडून सर्व काही सिलेबस असेल किंवा जे काही क्वेश्चन असतील हे ग्रुप Cच्या पदासाठी उपयुक्त आहेत आणि स्पेशल स्टॅटचे जे क्वेश्चन आहेत हे ज्यांनी स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर यासाठी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाची आहे. कारण तुमच्याकडे आता 10 ते 15 दिवस शिल्लक आहेत. त्या 15 दिवसामध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक उचलायचे आहेत हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. त्यामध्ये तुम्ही यासाठी अर्ज केले असतील. अर्ज भरण्याची लिंक 22 तारखेला संपलेली आहे. आता त्यानंतर तुमचा सगळे डाऊट्स आतापर्यंत आय होप क्लिअर झाले असतील. परंतु आता तुमच्याकडे फॉर्म भरण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आता कुठलाही विचार न करता तुम्ही आता अभ्यासाला लागलं पाहिजे. कारण की तुमची एक्झामची आहे 8 सप्टेंबरला होणार आहे ग्रुप C या पदाची. लवकरच हॉल तिकीट हे येईल. आता यामध्ये तुम्हाला जी अडचण होती की तुम्हाला स्टॅटचा अभ्यास कोणता करायचा किंवा कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचे त्यासाठी आपण ही व्हिडिओ केलेली आहे. त्यामध्ये तुमचा जो पेपर असणार आहे हा मराठी सेक्शन वगळता सर्व तुमचे पेपर्सचे क्वेश्चन आहेत हे इंग्लिशमध्ये असतील ग्रुप C पदासाठी. त्यामध्ये स्टॅटचा पेपरसुद्धा मराठी सेक्शन वगळता सगळे प्रश्न तुमचे इंग्लिशमध्येच असणार आहेत आणि ऑप्शनसुद्धा इंग्लिशमध्येच असणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे तुम्ही 2 तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे होती आणि वेळ तुम्हाला असेल 2 तास. मार्क्स असतील 200. याआधी मी याची व्हिडिओ केलेली आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तसेच याचा कट ऑफ किती असेल हे सुद्धा मी व्हिडिओ केले आहे. बुक्स कोणते वापरायचे हे सुद्धा मी व्हिडिओ केलेले आहे. ते तुम्ही जो व्हिडिओ जरूर बघू शकता. आता या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन ॲनालिसिसला सुरुवात करणार आहोत. स्टेप बाय स्टेप सेक्शनमध्ये आपण जाणार आहोत. हा जो पेपर आहे हा 28 फेब्रुवारी 2021 रोजी झालेला पेपर आहे. या PDF या क्वेश्चन पेपरची PDF तसेच आन्सर की ही मी टेलिग्राम चॅनल टाकलेलं आहे. त्यातून तुम्ही तिथे पाहू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग सुरुवात करूयात. आता यामध्ये तुमचा पहिला क्वेश्चन आहे हा GS सेक्शन आहे पेपर बुकलेट कोड Bचा. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे की व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ AD युज्ड विथ डेट्स. म्हणजे तुमची जी दिनदर्शिका असते डेट्स असते त्यामध्ये BCAD असते. ह्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे तुम्हाला ही PDF संपूर्ण मी टेलिग्राम टाकली त्याने तुम्ही ती डिटेल वाच पाहू शकता. आता मग तुम्ही टाईम कमी असल्यामुळे क्विक रिव्हिजन तुम्ही जे घेणार की कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन तुमचे विचारले जात आहेत. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज प्लॅनेट्स ऑफ आवर सोलर सिस्टीम हॅज लिस्ट मास. म्हणजे कोणत्या ग्रहाचं कमीत कमी मास आहे आपल्या सोलर सिस्टीममध्ये. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे ओझोन गॅसवर म्हणजेच ॲटमॉस्फिअर ओझोन गॅस कोणत्या लेअरमध्ये असतो. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे की खजुराहो टेम्पल कोणी बांधलं होतं. हा इतिहासावर प्रश्न तुम्हाला आलेला आहे. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे कैलास टेम्पल हे कुठल्या लेणीमध्ये स्थित आहे. हा सुद्धा इतिहासावरचा प्रश्न आहे. त्यानंतर एक विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युनियन टेरिटरी. म्हणजेच कोणतं खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश नाही. हे GS क्वेश्चन आहेत. GSचे क्वेश्चन म्हणजे सोपेच आहेत तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला 7वा जो क्वेश्चन आहे हा आपला जो राष्ट्रीय ध्वज आहे यामध्ये टोटल तुम्ही जर ती चक्र बघितलं मधलं अशोक चक्र त्यामध्ये किती आर आहे हे संदर्भात क्वेश्चन आहे. त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे RBIचं हेडक्वार्टर कुठे आहे. RBI आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया.
त्यानंतर 9वा प्रश्न आहे, वाळवंट कोणत्या राज्यात स्थित आहे? तुम्हाला पेपरसुद्धा इंग्लिशमध्ये असणार आहे, त्यामुळे तुम्हाला तयारी करताना सुद्धा तुम्हाला इंग्लिश क्वेश्चन समजता आले पाहिजेत. त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे, हायेस्ट पीक इन महाराष्ट्र, म्हणजे शिखर म्हणतो आपण की कुठलं आहे? कळसुबाई तुम्हाला माहीत असेलच. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे, NRH म्हणजेच नॅशनल रूरल हेल्थ मिशन, हा आरोग्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे. आरोग्याशी तर तुम्हाला रिलेटेड क्वेश्चन माहीत पाहिजेत, त्याची माहिती असली पाहिजे, कारण की तुम्ही भविष्यामध्ये किंवा नजीकच्या काळामध्येच आरोग्य विभागात काम करणार आहात, त्यामुळे तुम्ही त्याचीसुद्धा माहिती घेतली पाहिजे. ती NRHM जे आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान, याची स्थापना किती साली झाली? त्यानंतर 12वा क्वेश्चन आहे, आयर्न मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? पोलाद पुरुष. त्यानंतर 13वा क्वेश्चन आहे, विच सी इज टू द वेस्ट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिम साईडला कुठला समुद्र आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अरबी समुद्र आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन आहे, मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? 15वा क्वेश्चन, कोयना रिव्हर आणि कृष्णा रिव्हर यांचा संगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर प्रीतिसंगम कराड या ठिकाणी तुम्हाला माहीत असेलच. हे भूगोलावरचे क्वेश्चन आहेत. त्यानंतर 16वा क्वेश्चन जो आहे, हा इथून पुढे 15 क्वेश्चन संपलेले आहेत. GS 15 क्वेश्चन, मराठी 15 क्वेश्चन, गणित बुद्धिमत्ता टोटल 15 क्वेश्चन आणि सामान्य ज्ञान इंग्रजी व्याकरण 15 क्वेश्चन, असे टोटल 60 क्वेश्चन 120 मार्काला आणि राहिलेले 40 क्वेश्चन 80 मार्काला स्टॅटचे असणार आहेत. आता आपण GS सेक्शन संपवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला अंदाज आला असेल की कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन आहेत. तुम्हाला लिहून काढू शकता किंवा त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचे. इतिहास, भूगोल असेल किंवा जनरल नॉलेज असेल. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता याचा सेक्शन आहे, त्यामध्ये 16वा जो क्वेश्चन आहे हा प्रोबॅबिलिटीज आहे. हा स्टॅटची रिलेटेड आहे, पण हा क्वेश्चन तुम्हाला गणितच्या सेक्शनमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता गणित, ते तुम्ही सोडवू शकता. प्रोबॅबिलिटीवर आधारित बेस्ड क्वेश्चन आहे 16वा. मी फक्त तुम्हाला टॉपिक सांगणार आहे की कोणकोणते टॉपिक तुम्हाला पहिल्यांदा कव्हर करायचे आहेत. याचा अर्थ असं नाही की हे टॉपिक तुम्हाला असतील, पण तुम्हाला अभ्यास करताना हे टॉपिक्स उचलायचे आहेत पहिल्यांदा, मग त्यानंतर बाकीच्या टॉपिक्सला तुम्हाला सुरुवात करायची, जेणेकरून तुम्हाला सिलेबसचा अंदाज येईल. त्यानंतर 17वा जो क्वेश्चन आहे हा एजवर, म्हणजे वय तुमचं असतं एज टॉपिक, यावर बेस्ड आहे. हा क्वेश्चन जो की आमच्या जेव्हा एक एक्झाम झाली त्या आधी वर्षी, तेव्हा हा क्वेश्चनचा आन्सर त्यांनी चुकीचं दिलं होतं. आन्सर की तुम्हाला मी दाखवतो. आन्सर कीमध्ये ही जी आन्सर की आहे ही आपली फायनल आन्सर की आहे. आन्सर की तुम्ही टेलिग्राम चॅनल टाकले आहे, तेव्हा तुम्ही उत्तर बघून तिकडचे तुम्ही सोडवू शकता. तर 17वा क्वेश्चन हा एजवर टॉपिकवर आधारित आहे. 18वा क्वेश्चन हा बुद्धिमत्ताचाच आहे, जो की पॉइंटिंग टुवर्ड्स अ पर्सन हा जो टॉपिक असतो, त्यामध्ये आपले नातेसंबंध, थोडक्यात ब्लड रिलेशन, यावर आधारित आहे. त्यानंतर 19वा क्वेश्चन ह्या त्यांनी GKचा टाकलेला आहे, त्यामध्ये कोविड डिसीजवर आहे की तो कोणता व्हायरस डिसीज आहे, का पॅरासिटिक आहे का बॅक्टेरियावर आहे. त्यानंतर 20वा क्वेश्चन आहे हा डायरेक्शनवर बेस्ड आहे. बुद्धिमत्ताचा क्वेश्चन आहे, दिशा टॉपिकवर आधारित. डायरेक्शन टॉपिक तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर 21वा क्वेश्चन आहे हा कॅलेंडरवर बेस आहे, म्हणजे 30 एप्रिलला जर रविवार होता तर 31 मेला कोणता वार असेल. त्यानंतर 22वा क्वेश्चन हे तुम्हाला लॉजिक फाइंड करायचं असतं. बरेच जे विद्यार्थी आहेत ते एक्झाम देत असतील, त्यांना याचा अभ्यास झालेला असेल, व जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी ह्या टॉपिकचा पहिल्यांदा अभ्यास करायचे. त्यानंतर 23वा क्वेश्चन आहे हा गणितावर आधारित आहेत. काही शेळी आहेत, काही प्राणी आहेत, त्यांच्या डोक्यांची संख्या तसेच तुम्हाला पायांची संख्या दिली आहे, तर ते प्राणी काढायचे आहेत. आता यासाठी आपण पुस्तकांचे व्हिडिओ होतं केलेले, ते पुस्तकात तुम्हाला प्रत्येक टॉपिकची गणिते आरामशीर मिळतील. ते पुस्तक मिळत असेल किंवा कोणतेही गणितचं पुस्तक असेल तर त्या अनुक्रमाने घेत तुम्ही हे टॉपिक बघा आहे का, व त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचे. क्वेश्चन इझी आहेत. तुम्ही जर आता वाटत असेल तुम्हाला अवघड, तुम्ही जर अभ्यास करत गेला तर तुम्हाला समजेल की क्वेश्चन इझी आहे. तुमचा अभ्यास आत्ता सुरुवात केली तरी होऊ शकतो. फक्त तुम्हाला जास्तीत जास्त वेळ हा स्टॅटच्या विषयासाठी देणं गरजेचं आहे. त्यानंतर 24वा क्वेश्चन आहे हा ॲव्हरेज या टॉपिकवर आधारित आहे, सरासरीवर. त्यानंतर जो 25वा क्वेश्चन आहे हा होता कंबाईन जो मीन असतो आपला, त्यामुळे तुम्हाला 2 मशीनचं डिफेक्ट दिलेलं आहे आणि तुम्हाला टोटल जर काढायचे आहे, तर यामध्ये कंबाईन मीनचा तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता. त्यानंतर
26वा क्वेश्चन आहे, तुम्हाला करेक्ट सिक्वेन्स ऑफ कम्युनिकेशन विचारलेलं आहे की कम्युनिकेशन आपण जे करतो याचं सिक्वेन्स काय असतो, म्हणजे आधी सेंड होतो मेसेज, नंतर रिसीव्ह होतो, हे जे फॉर्म आहेत त्या विषयावर तुम्हाला एक प्रश्न आहे. त्यानंतर बुद्धिमत्ताचा जे क्वेश्चन आहे, ही सिरीज आहे, तुम्हाला मध्ये कोणती अल्फाबेट असतील हे फाइंड करायचे आहे. सिक्वेन्सनं तुम्ही फाइंड करू शकता. त्यानंतर 28वा क्वेश्चन आहे, तुम्हाला एक वेगळा घटक ओळखायचे. त्यानंतर 29वा जो क्वेश्चन आहे, ह्यामध्ये तुम्हाला हा पण बुद्धिमत्ताचा क्वेश्चन आहे की एका लाईनीमध्ये असं एक मिडल ट्री आहे की ते दोन्ही साईडनं 7वं असेल तर त्यामध्ये टोटल किती झाडे असतील. त्यानंतर 30वा क्वेश्चन आहे, हा सुद्धा रँकिंग बेस्ड आहे, म्हणजेच बुद्धिमत्तेच्या आधारावर क्वेश्चन आहे. हे 30 क्वेश्चन आता आपण गणित आणि GS म्हणजे सामान्य ज्ञान या विषयावर आधारित बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला इथपर्यंत जे टॉपिक्स कळले असतील, तुम्ही लिहून काढले असतील. जर नाही काढले तर तुम्ही व्हिडिओ परत बघावं, त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचे. मी जास्त एक्सप्रेशन देत नाही कारण की आपल्याला वेळ आत्ता कमी आहे. फक्त तुम्हाला मेन टॉपिक की ज्या टॉपिकवर क्वेश्चन आले ते हे सांगणार आहे. त्यानंतर आता मराठी सेक्शन सुरू झाला आहे, जो की तुम्हाला संपूर्ण मराठी भाषेत असणार आहे. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, अशुद्ध शब्द ओळखा. यामध्ये तुम्हाला शुद्ध शब्द कुठला किंवा अशुद्ध कुठला हे ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर 32वा क्वेश्चन आहे, एक म्हणीवर तुमचं क्वेश्चन आलं आहे. त्यानंतर वाक्प्रचारावर क्वेश्चन आहे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर गटात न बसणं म्हणजेच ऑड मॅन आउट आपण आता जो बघितला तसाच सेम मराठीतला ग्रामरचा क्वेश्चन आहे, गटात न बसणार शब्द. त्यामध्ये तुम्हाला शब्द दिले आहेत 4, त्यामध्ये 3 समानार्थी शब्द असतील, एक वेगळा असेल ते तुम्हाला फाइंड करायचा होता. त्यानंतर 36वा क्वेश्चन आहे, त्यामध्ये रामबाण हा जो शब्द आहे याचा अर्थ काय हे तुम्हाला फाइंड करायचं होतं. हा तुम्ही ऐकलं असेल की रामबाण उपाय असतो, तर त्याप्रमाणे अचूक गुणकारी आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर तुम्हाला एक खाली शब्द दिला आहे, त्याचा तुम्हाला समानार्थी शब्द नसलेला ओळखायचा. दिलेल्या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द तुम्हाला ओळखायचा. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन वाचताना काळजीपूर्वक रीड करायचे की तुम्हाला विचारलं आहे काय, आणि तुमच्याकडे 2 तास वेळ आहे, सफिशियंट वेळ आहे. त्यामुळे क्वेश्चन रीड करताना आधी व्यवस्थित रीड करायचं, तुम्हाला काढायचे काय आणि दिले काय. त्यानंतर 38वा क्वेश्चन आहे, तुम्हाला जो शब्द दिला आहे हा अंडरलाईन केलेला. त्यामध्ये तुम्हाला विभक्तीचा प्रकार ओळखायची. आता विभक्ती हा तुम्ही जर पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला लगेच येईल. तर त्यामधून विभक्तीचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला फाइंड करायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सला, नाते, ऊन, हून, चेचाची जे असते ते तुम्हाला प्रथमा द्वितीया हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक वाक्य दिलं आहे तुम्हाला, त्याचं तुम्हाला पूर्ण भविष्यकाळ करायचं, म्हणजे हा तुमचे जे काळ आहेत, टेन्सेस आहेत, त्यावर आधारित क्वेश्चन आहे. त्यानंतर 40वा क्वेश्चन आहे, हा तुम्हाला एक सेंटेन्स दिले आणि त्या सेंटेन्स तुम्हाला सांगितलं की भूतकाळी आणि भविष्यकाळी कोणत्या अर्थाच्या क्रियापदाची योजना करावी लागेल, म्हणजे अमुक झाले तर अमुक होईल हे वाक्य आहे. आणि तुम्हाला जर भविष्यकाळी करायचं असेल तर तुम्ही असं सांगू शकता की अमुक झाले तर अमुक होईल, हे भविष्यकाळ असेल किंवा भूतकाळात. अमुक झाले असते तर अमुक झाले असते. हे जे वाक्य आहेत हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहेत, तर हे संकेतार्थ आहेत. म्हणजे तुम्ही एक संकेत दिला असता की असं झालं तर असं होईल किंवा असं झालं तर मी असं करेन. हे जे वाक्य आहेत हे संकेतार्थ वाक्य असतात. आता हे तुम्ही जेव्हा ग्रामरचं पुस्तक हाताळाल तेव्हा तुम्हाला ते डीपमध्ये सापडेल. त्यानंतर 41वा क्वेश्चन आहे, यामध्ये तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे यामध्ये सावकाश शब्दाला अंडरलाईन आहे. त्यामध्ये त्यांच्याकडून प्रिंटिंग मिस्टेक होती, तर अशी मिस्टेक झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा हॉलमध्ये ते संबंधित अधिकारी आहेत किंवा ते शिक्षक आहेत हे स्वतःहून तुम्हाला सांगतील की कोणत्या शब्दाला अंडरलाईन करायचे. कारण ह्या एक्झामसुद्धा 2-3 क्वेश्चनला ते स्वतःहून आले होते आणि त्यांनी क्वेश्चनच्या ज्या चुका होत्या किंवा ज्या त्यांच्या मिस्टेक होत्या ते त्यांनी सांगितलं की ह्या क्वेश्चनला तुम्हाला अंडरलाईन करायचे व ते तुम्हाला फाइंड करायचे. त्यामध्ये सावकाश हा जो शब्द आहे या वाक्यातील क्रियाविशेषण तुम्हाला ओळखायचे. आता क्रियाविशेषण म्हणजे काय, तर वाक्याची जी क्रिया असते, क्रियापद असतं त्याच्याबद्दल माहिती सांगत असतं. म्हणजे तो पेरू फळ खात आहे, पण कसा खात आहे तर सावकाश खात आहे, म्हणून ह्याचं उत्तर सावकाश असं होतं.
त्यानंतर 42वा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये सुद्धा एक क्वेश्चनला तुम्हाला अंडरलाईन केले शब्दाला, आणि त्याचा तुम्हाला शब्दाचा प्रकार ओळखायचा की ते शब्द कोणता आहे. तर शब्दाबरोबर जे लागतं त्याला आपण शब्दयोगी अवयव म्हणतो. तर हे अवयवावर आधारित क्वेश्चन होता. आता यामध्ये मी जरा स्पीडमध्ये जाते कारण की आपल्याला वेळ कमी आहे. मेन म्हणजे आपल्याला स्टॅट्सची जे टॉपिक आहेत मेन हे डिस्कस करायचे, त्यामुळे मी जरा फास्टमध्ये जात आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे कर्ता कर्म क्रियापद यांच्या संबंधांना काय म्हणतात. हे पण ग्रामरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर अलंकार तुम्हाला माहीत असेल मराठीमध्ये, त्यावर तुम्हाला हे 2 क्वेश्चन विचारले आहेत, दोन्ही पण 44 आणि 45. अशा पद्धतीने आपण 3 सेक्शन कव्हर केले, गणित, मराठी आणि सामान्य ज्ञान. 15 ते 45 क्वेश्चन झालेले आहेत. त्यानंतर इंग्लिश सेक्शन सुरू झाला आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 46, त्यामुळे तुम्हाला एक शब्दाखाली अंडरलाईन केले मेट, आणि हे मेट कोणता शब्द आहे सांगा. म्हणजे तुम्हाला क्रियापद आहे का नाव आहे का शब्दयोगी अवयव आहे ते तुम्हाला ओळखायचं होतं. मेट हे क्रियापद आहे. तुम्हाला क्रियापदावर एक क्वेश्चन विचारला आहे इंग्लिशमध्ये. त्यानंतर एक वर्ड दिला आहे ते तुम्हाला ॲडजेक्टिव्ह फाईंड करायचे, म्हणजेच एक वर्बवर क्वेश्चन आहे, त्यानंतर एक ॲडजेक्टिव्हवर क्वेश्चन आहे. म्हणजे जे आपण म्हणतो की शब्दांच्या जाती आहेत, नाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, यावर तुम्हाला क्वेश्चन आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 48 फिलिंग द ब्लॅक्स, तुम्हाला एक कंजक्शन म्हणजेच शब्दयोगी अवयव असेल किंवा उभयन्वय असेल त्या दोघांना तुम्हाला जोडायचे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 49, त्यामुळे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स आहे, त्यामुळे तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये असणं गरजेचं आहे की ते सेंटेन्स दिले कुठल्यामध्ये, त्याच्या पुढचा भाग कुठला असू शकतो. त्यासाठी तुम्हाला टेन्सेस येणंसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 50 डायरेक्ट इनडायरेक्ट जे स्पीच असतं त्यावर आधारित एक क्वेश्चन आहे. त्यानंतर अँटिनम म्हणजेच विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर तुम्हाला विचारलं की अ डॉक्टर हू स्टडीज अँड ट्रीट्स मेंटल इलनेस, म्हणजे जो मेंटली जो स्टडी करतो, पेशंट्सना हाताळतो, त्यांना कोणते डॉक्टर म्हणतात, त्यावर आधारित एक क्वेश्चन आहे. त्यानंतर तुम्हाला परत वॉकफ्राशर आणि म्हणी जे असतात त्यांना इंग्लिश शब्दामध्ये आपण ॲडम्स अँड फ्रेजेस किंवा एक फ्रेज दिली तुम्हाला, त्याचा अर्थ काय, टू कॉल इट अ डे याचा अर्थ काय असतो, किंवा हे ॲडम्स अँड फ्रेज तुम्हाला दिले आहे. लुक इन टू म्हणजे काय असतं हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करू शकता की ॲडम अँड फ्रेजेस, त्यामध्ये तुम्हाला जे लाईनने येतील व्हिडिओ की कॉमन म्हणजे सारख्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे, सेंट्रलच्या एक्झामसाठी असतील किंवा कुठे असतील, तर त्या व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघितले पाहिजेत. कारण की ठराविक जे असतात शब्द किंवा हे फ्रेजेस असतात हे मोस्टली रिपीटेड असतात. त्यामुळे ह्यामध्ये पण वाचताना पुस्तकामध्ये भरपूर दिलेले असतात, पण तुम्हाला त्यातले महत्त्वाचे पिकअप करता आले पाहिजेत. आणि हे पिकअप तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून घेऊ शकता. कोणतेही व्हिडिओज तुम्ही बघा, फक्त त्याचं ॲनालिसिस करता तुम्हाला आलं पाहिजे. त्यामध्ये तुम्ही टॉपिक टाका आणि जे कॉमन यूज होतात रिपीटेड हे व्हिडिओ आधी बघा, आणि मग तुम्हाला जर वाटलं तर मग ते पुस्तकात तुम्ही रेफर करू शकता. पण आता तुमच्याकडे टाईम कमी आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओवर भर दिला पाहिजे असं मला वाटतं. कारण की तुम्ही पुस्तक वाचायचं म्हणजे तुम्हाला काय वाचायचं कळत नाही मुळात, की सुरुवात कुठनं करायची. आणि पुस्तक वाचतो पण तुमची एक्झाम जवळपास येणारच आहे, त्यामुळे शक्यतो व्हिडिओवर जास्त भर द्या. त्यानंतर तुम्हाला शब्द दिलेत त्यामध्ये करेक्ट स्पेल म्हणजे स्पेलिंग कुठल्या शब्दाचं बरोबर आहे हे तुम्हाला फाईंड करायचे. त्यानंतर तुम्हाला फ्लाय बाय नाईट याचा अर्थ विचारलेला आहे म्हणजे काय. त्यानंतर परत रिकामी जागा एक आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर शब्द इन्सर्ट करायचे आहे. त्यानंतर परत करेक्ट स्पेल्ड हा शब्द आलेला आहे, तुम्हाला कुठल्या शब्दाचा स्पेलिंग हे करेक्ट आहे. त्यानंतर परत तुम्हाला प्रपोजिशनवर आधारित क्वेश्चन आहे, त्यामुळे तुम्हाला बेस्ट प्रपोजिशन किंवा ॲक्युरेट प्रपोजिशन कोणतं असेल ते चूज करायचे. त्यानंतर परत एक फिलिंग द ब्लँक्स आलेले आहे, त्यामुळे तुम्हाला परत टेन्सेसचा वापर करणं आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने 60 क्वेश्चन म्हणजे ही इंग्लिशचा सेशन होता. यामुळे तुम्ही बघत असाल की टेन्सेसवर तुमच्या असतील किंवा नाव शब्दांच्या जाती आहेत त्यावर शब्द येतात, ॲडम्स अँड फ्रेजेस यावर आधारित क्वेश्चन आहेत. त्यामुळे हे टॉपिक सुरुवातीला तुम्हाला करायचे आहेत. व त्यानंतर बाकीचे टॉपिक असतील ग्रामरचे ते तुम्ही स्टडी करायचे. हे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत असाच पॅटर्न तुमचा या परीक्षेतसुद्धा राहू शकतो. त्यानंतर आता आपल्या मेन विषयाकडे आपण आलो ते म्हणजे स्टॅटिस्टिक्स विषयाचे. आता
40 क्वेश्चन असणार आहेत. त्यामध्ये सुद्धा मी महत्त्वाचेच म्हणजे फक्त टॉपिक सांगणार आहेत. त्या टॉपिकचा तुम्ही अभ्यास आधी केला पाहिजे व त्यानंतर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते टॉपिक बाकीचा अभ्यास करू शकता. पण सुरुवातीला पुस्तक तुमच्याकडे असणार आहे हे खूप मोठं पुस्तक आहे. कुठलं का असणार तुम्हाला स्टार्टचं पुस्तक किंवा सिलेबस हा खूप वास्ट आहे. मग त्यातून कोणतं टॉपिक करायचे हे आपण या क्वेश्चन पेपरच्या आधारावरून काढत आहोत की आपलं ॲनालिसिस आहे हेच आहे की ह्याच पेपरच्या आधारावर तुमचा पेपर असणार आहे. त्यामध्ये 3-4 क्वेश्चन आहेत. हे मी जास्त ते स्टडी केला नाही पण तुम्हाला ते तुमच्यासाठी ते राखून ठेवलेले आहेत. तुम्हाला जर त्या क्वेश्चनचा आन्सर आले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एक्सप्लेन करू शकता. असे 2-3 क्वेश्चन आहेत. तर त्यामध्ये 61वा क्वेश्चन आहे तुम्हाला मेडिन आणि मोड फाइंड करायचे. म्हणजेच तुमचा टॉपिक असला पहिला की मेडिन कसा फाइंड करायचा आणि मोड कसा फाइंड करायचा. त्यामध्ये डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल असताना कसं फाइंड करायचा आणि कंटिन्यूअस किंवा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन असताना कसं फाइंड करायचा तो पुढचा पार्ट राहील. तुम्हाला मीन मेडिन मोड म्हणजे स्टॅट म्हणलं की प्रत्येकाला मीन मेडिन मोड आणि प्रोबॅबिलिटी हे 4 शब्द आठवतात. हे जो तुम्ही बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर क्वेश्चन आहे दुसरा स्टॅटमधला तुम्हाला पॉइसन डिस्ट्रिब्युशनची व्याख्या विचारली म्हणजे डेफिनेशन. तर जे आपले डिस्ट्रिब्युशन आहेत म्हणजे कंटिन्यूस असतील किंवा डिस्क्रीट असतील हे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं. त्यामध्ये त्याचं डिस्ट्रिब्युशन फंक्शन, त्याचं मीन, त्याचं व्हेरियन्स आणि त्याची एका दुसरी प्रॉपर्टी असेल ॲडिटिव्ह प्रॉपर्टी किंवा मल्टिप्लिकेटिव्ह असेल ही प्रॉपर्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला MCQ आहे थेअरी कुठेही नाही. त्यामुळे तुम्हाला ठराविक जे असतील त्याची रेंज असेल, त्याचं मीन व्हेरियन्स असेल आणि त्याचं डिस्ट्रिब्युशन फंक्शन हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर 63वा क्वेश्चन आहे हा होता डिस्ट्रिब्युशन फंक्शनवर आधारित क्वेश्चन आहे. त्यानंतर 64वा क्वेश्चन आहे त्यामुळे तुम्हाला रँडम व्हेरिएबलचे डेफिनेशन विचारलेलं आहे जे की कॉमन आहे आणि ही जी डेफिनेशन आहे ही क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालेली रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी आधी रिझल्ट दिला त्यांना 4 मार्क फ्रीमध्ये भेटले होते कारण की रँडम व्हेरिएबलचे डेफिनेशन ही तुम्ही नंतर येईलच आपला ही रिपीट झालेली होती. त्यानंतरचा क्वेश्चन आहे अरिथमॅटिक मीन मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी तुम्हाला BSLला झालं असेल किंवा BComला झालं असेल त्यामधला हा क्वेश्चन आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलं त्यामधलं ट्रू कुठलं फॉल्स कुठलं हे सांगायचे. त्यानंतर 66वा क्वेश्चन आहे व्हेरियन्स तुम्हाला दिला आहे आणि त्याचा तुम्हाला सांगितलं की व्हेरियन्स ऑफ सर्टन डाटा कंटेनिंग 10 व्हॅल्यूज 200 10 व्हॅल्यूंचा व्हेरियन्स 200 आहे. तर 10 ह्या प्रत्येक संख्येत ॲड केला तर व्हेरियन्समध्ये काय चेंज होईल का. म्हणजे हा जी प्रॉपर्टी आहे ही इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिनल स्केल यावर आधारित हा क्वेश्चन आहे. ह्या प्रॉपर्टीत आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रॉपर्टीज प्रत्येक ह्याच्या माहीत असणं गरजेचं आहे. ते प्रॉपर्टी माहीत असेल तरच तुम्ही हे गणित सॉल्व करू शकता. अदरवाईज तुम्ही काही टिक मार्क करू शकता. पण निगेटिव्ह मार्किंग नाही याचा अर्थ असं नाही की तुम्हाला चुकलं पाहिजे. तुम्हाला टाईम सफिशियंट आहे 2 तास वेळ आहे. उत्तर तुम्हाला काळजीपूर्वक विचार करून उत्तर द्यायचे. आधी तुम्हाला जे येतं आहे हे सोडवा. टाईम मॅनेजमेंट पेपरला अतिशय महत्त्वाचा विषय असतो आणि जे राहतं आहे ते तुम्ही बाय ऑप्शन इलिमिनेशनने तुम्ही सोडू शकता. पण एखाद्या वेळी तुम्हाला जर कायच येत असेल ठीक आहे मग तेव्हा तुम्ही कोणतेही आन्सर मार्क करू शकता. मग आन्सर मार्क करताना पण काय करायचं शक्यतो जे राऊंड फिगर असते राऊंड फिगर उदाहरणार्थ म्हणजे काय या ठिकाणी 200 आहे 190 आहे 210 आणि 20 आहे. शक्यतो राऊंड फिगर जे आन्सर असते तुम्हाला जर कायच आठवणार परीक्षेत तर जे राऊंड फिगर आन्सर असते त्याला शक्यतो टिक मार्क करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 67 यामध्ये फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशनचा तुम्हाला मीन दिला आहे आणि व्हेरियन्स दिला आहे तर तुम्हाला सेकंड रॉ मुवमेंट काढायचे. म्हणजेच तुम्ही त्याला म्युअर डॅश असं म्हणू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला त्याचं रिलेशनमध्ये असणं गरजेचं आहे की तुम्हाला मीन दिला आहे म्यू1 डॅश दिला आहे व्हेरियन्स दिला आहे म्यू2 दिला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला त्याचं म्युअर डॅश म्यू2 डॅश कसा काढायचा हे जे रिलेशन आहेत तुमच्याकडे असतील नसेल तर ते सर्च करू शकता इंटरनेटवर किंवा नोट्समध्ये. तसेच CGF क्युम्युलेटिव्ह डेन्सिटी फंक्शन तसेच MGF असतील तसेच फॅक्टोरियल मुवमेंट्स असतील हे जे काही टॉपिक्स आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ते एकमेकांशी रिलेटेड आहेत की तुम्हाला ते प्रत्येक डिस्ट्रिब्युशनचं MGF काढता आलं पाहिजे. मुवमेंट जनरेटिंग फंक्शन तसेच क्युम्युलंट जनरेटिंग फंक्शन त्यावर सुद्धा आधारित क्वेश्चन आहेत.
त्यानंतर एक तुम्हाला क्वेश्चन आहे, हा डिस्ट्रीब्युशनवर आधारित बेस आहे. एक्स डिनोट्स नंबर ऑफ बॉयज इन अ सिरीज ऑफ 30 बर्थ्स. म्हणजे तुम्हाला एनची व्हॅल्यू दिली आहे आणि पुढं प्रोबॅबिलिटी दिली आहे बर्थ बिंग बॉय. तुम्हाला एन दिलं आहे आणि पी दिलं आहे. म्हणजे तुम्ही बायनॉमियल एन कॉमा पी हे डिस्ट्रीब्युशन सांगू शकता की डिस्ट्रीब्युशन कोणतं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 69वा. हा प्रोबॅबिलिटी या टॉपिकवर आधारित आहे. अ फेअर कॉइन इज टॉस्ड 4 टाइम्स. एक कॉइन आहे, हा 4 वेळा टॉस केला तर त्याची प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 4 हेड्स तुम्हाला काढायचं. फेअर कॉइन म्हणजे काय, त्याच्या कॉइन फेअर म्हणजेच त्याच्यावर एक छापा असेल, एक काटा असेल. तुम्ही जर कॉइन टॉस केला एकदाच तर गेटिंग हेड और टेल ही प्रोबॅबिलिटी येते 1/2. तुम्हाला आता 4 हेड्स काढायचे आणि कॉइन पण टाकले 4 टाइम्स, म्हणजे 1/2 इंटू 1/2 इंटू 1/2 असं 4 टाइम्स येईल, म्हणजे 1/8. हे जर तुम्ही आन्सर काढला तर तुमचं उत्तर 0.0625. हा प्रोबॅबिलिटी या टॉपिकवर आधारित क्वेश्चन आहे. असा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला हमखास असणारच आहे, कारण की प्रोबॅबिलिटी हा स्टॅटचा म्हणतो की गाव आहे, म्हणजे त्यामध्ये स्टॅट आला की त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी येतेच. त्यानंतर 17वा क्वेश्चन आहे पॉइसन डिस्ट्रीब्युशन आधारित. तुम्हाला थर्ड क्युम्युलंट ऑफ एक्स काढायचे, जे की आता मी सांगितलं होतं की तुम्हाला रॉ मुवमेंट, सेंट्रल मुवमेंट, MGF CGF माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर 71वा क्वेश्चन आहे. तुम्हाला ह्यामध्ये जे इन्फरन्स टॉपिक असतो त्यामध्ये सॅम्पल स्टॅटिस्टिक, सॅम्पल पॅरामीटर ह्याच्या बेसिक डेफिनेशन आहेत माहीत असणं गरजेचं आहे. थिअरीवर आधारित हा बेस्ट क्वेश्चन आहे. त्यानंतर 72वा क्वेश्चन आहे. हा सुद्धा थिअरीवर आधारित क्वेश्चन आहे, जे की कंट्रोल चार्ट्स तुम्ही शिकला असाल त्यावर आधारित हा क्वेश्चन आहे टॉपिकवर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 73. द व्हेरिएबल वॉज कॅल्क्युलेशन इज डन अकॉर्डिंग टू द वेट, हाईट अँड लेंथ आर नोन ॲज. म्हणजे हे जे व्हेरिएबल आहेत त्यांनी दिलेत हाईट, वेट, लेंथ, हे कोणते व्हेरिएबल्स आहेत? फ्लोचार्ट आहेत, डिस्क्रीट आहेत, कंटिन्युअस आहेत, हे तुम्हाला फाइंड करायचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 74. आता यामध्ये 74 हे जे तुम्हाला मी सांगणार आहे त्यामध्ये तिने दिले तुम्हाला की एक्झामिन तुम्हाला करायची इन्फ्लेशन रेट. पुढचं आपण फोरकास्टिंग करतो, म्हणजे उदाहरणार्थ बेरोजगारीचा दर असेल, आपण पुढचा सुद्धा काढू शकतो. हे जे दर आहेत हे आपण कशामध्ये काढतो, तर जे फोरकास्टिंग असतात, उदाहरणार्थ जे टी आपण तुम्ही जे बातमी बघत असाल त्यामध्ये वेदर फोरकास्टिंग असेल किंवा टाईम सिरीज असेल, उद्या ऊन आहे का पाऊस आहे, हे जे असते ही फोरकास्टिंग टेक्निक आहे, त्यावर आधारित क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 75. ग्राफिकल अँड न्यूमेरिकल मेथड्स आर स्पेशलाइज्ड प्रोसेस युटिलाइज्ड इन. हा सुद्धा थिअरीवर आहे. तुम्हाला BSc फर्स्ट इयरलाच जे थिअरी पेपर असतील त्यामध्ये तुम्हाला हे उत्तर सापडून जाईल. त्यानंतर 76वा क्वेश्चन आहे. हा तुमच्यासाठी मी ठेवतो आहे की तुम्हाला सांगायचे की कमेंट बॉक्समध्ये की हा कोणत्या टॉपिकवर आधारित क्वेश्चन आहे, हे तुम्हाला सांगायचे की तुम्हाला त्याचं उत्तर कुठल्या टॉपिक किंवा कोणत्या इयरला झालं आहे का. असे 2-3 क्वेश्चन तुम्ही साठी ठेवणार की तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. ह्या क्वेश्चनचं उत्तर तुम्ही कोणत्या टॉपिकवर सर्च करू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 77. अर्थमॅटिक मीन तुम्हाला फाइंड करायचे. आता अर्थमॅटिक म्हणजेच आपला जनरल मीन असतो, सगळ्यांची बेरीज भागिले टोटल नंबर ऑफ संख्या. त्यानंतर 78वा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग कॅनॉट बी द प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट. म्हणजे खाली तुम्हाला 4 पर्याय दिले, त्यापैकी कोणतीही प्रोबॅबिलिटी नसू शकते. आता प्रोबॅबिलिटीची जी रेंज असते ही 0 ते 1 मध्ये असते. मग तुम्ही जर पर्याय नंबर 4 बघाल तर 1.2 दिले, जे की उत्तर नसणार आहे. हे असेल, हे असेल, हे असेल, कारण की आपली प्रोबॅबिलिटी ऑलवेज लाईज बिटवीन 0 to 1. त्यानंतर तुम्हाला जॉमेट्रिक मीन विचारला आहे. आता जॉमेट्रिक मीनचा तुम्ही फॉर्म्युला नेटवर सर्च करा, तुम्हाला लगेच सापडेल. अर्थमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन आणि हार्मोनिक मीन हे 3 मीन तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसंच मीन, मेडेन, मोड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 80. ॲनोवा म्हणजे आपले जे ॲनालिसिस ऑफ व्हेरियस आहेत, टेक्निक्स आहेत, ॲनोवा असेल, अँको असेल, त्यामध्ये आपण कोणती टेस्ट वापरतो. तर तुम्ही जर पाहिलं असेल तर आपण चार्ट तयार करताना शेवटच्या कॉलममध्ये ती टेस्ट मेन्शन करत असतो, ती म्हणजे F टेस्ट, ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्ससाठी. त्यानंतर
अर्थमॅटिक मीन ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स इज नोन ॲज. हे होतं तुम्हाला जो टॉपिक असेल मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी त्यामध्ये झालेला क्वेश्चन आहे, थेअरीचा क्वेश्चन आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग कॅनॉट बी द व्हॅल्यू ऑफ कोरिलेशन कोएफिशियंट. आता यामध्ये तुम्हाला जसं वर प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू विचारलं होतं तसंच त्याच पद्धतीने कोरिलेशन कोएफिशियंटची जी रेंज आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. या टॉपिकमध्ये ज्या टॉपिकमध्ये तुमची रेंज असेल ते टॉपिक किंवा ते रेंज तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग ते कोणतीही रेंज असू द्या, कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन असेल, कोरिलेशन कोएफिशियंट असेल, या सर्वांची रेंज तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता कोरिलेशन कोएफिशियंट याची जी रेंज असते ही ऑलवेज लाईज बिटवीन -1 to +1. पण ऑप्शन तुम्ही जर डी बघितलं तर 1.2 आहे, जे की आपल्याला माहीत होतं की -1 ते +1 मध्ये असते. ऑप्शन डी हे चुकीचं उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 83 तुम्हाला या सेटचा व्हेरियन्स काढायला विचारलेला आहे. आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सॅम्पल व्हेरियन्स हा जे कन्सेप्ट आहे यामध्ये वापरलेला आहे. तुम्ही जर पॉप्युलेशन काढला तर तुमचं उत्तर वेगळं येईल आणि सॅम्पल व्हेरियन्स काढला तर तुमचं उत्तर आहे हे पर्याय नंबर बी हे येणार आहे. तुम्ही इंटरनेटवर डायरेक्ट टाकलं ऑनलाईन व्हेरियन्स कॅल्क्युलेटर, त्यामध्ये तुम्ही हे व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला ते सॅम्पल आणि पॉप्युलेशन दोन्हीच्या आधारे उत्तर फॉर्म्युला सकाट देईल. ते फॉर्म्युलासुद्धा यूज करून दिलेला आहे. तर ह्यामध्ये त्याने सॅम्पल व्हेरियन्स वापरलेला आहे. सॅम्पल का तर 30पेक्षा जर कमी ऑब्झर्वेशन असतील तर तुम्ही सॅम्पल त्याला म्हणता. त्यानंतर म्हणजे समेशन xi - x² डिवाइड बाय n-1. त्यानंतर एक्झाम्पल तुम्हाला आलेले आहेत. त्यामध्ये आज सांगितलेलं की एक एक्झाम आहे त्यामध्ये क्विज, असाइनमेंट आणि फायनल एक्झाम कंट्रीब्युट्स असे 3 टाईप्स आहेत. त्यामध्ये क्विज कंट्रीब्युट्स 10%, असाइनमेंट 30% आणि फायनल एक्झाम्स 60%. असे तिघांचे मार्क. सपोज आपण असं म्हणून चालू की 100 मार्कांची एक्झाम आहे, त्यामध्ये 10 मार्क क्विज आधारित आहेत, असाइनमेंटला 30 मार्क आहेत आणि फायनल एक्झामसाठी 60 मार्क आहेत. तर एका विद्यार्थ्यांनी 80% मार्क घेतलेत क्विजमध्ये, म्हणजेच जे मार्क 100चा क्वेश्चन पेपर होता त्यासाठी 10% म्हणजेच 10 मार्क. 10 मार्कमधले 80% मार्क त्यांनी घेतल्यात क्विजमध्ये, म्हणजेच 8 मार्क घेतले त्यांनी क्विजमध्ये. त्यानंतर सांगितलं की 65% इन असाइनमेंट. असाइनमेंटनं मार्क केलेत 30% आणि त्यामध्ये त्याने 5% घेतले, म्हणजे 30 मार्काचं 65%. म्हणजे तुम्हाला 30चं 5% काढायचे. आता 30चं जर 65% काढला तुम्ही तर तुमचं व्हॅल्यू येईल 19.5 ही तुमची व्हॅल्यू येईल. 19.5. त्यानंतर 75% इन फायनल एक्झाम. आता फायनल एक्झामसाठी त्याने काउंट केले 60 मार्काचं, म्हणजे तुम्हाला 60चं 75% काढायचे. तुम्ही जर 60चं 75% काढलं तर 75% म्हणजे 3/4. तर याचा आन्सर येईल तुमचं 45. आणि सगळ्यांनी तुम्ही जर बेरीज केली तर तुमचा आन्सर येईल 72.5. त्यानंतरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ 3%, 7%, 10%, 16%. सिम्पल क्वेश्चन आहे. पर्सेंटेज फक्त तुम्हाला ते भीती दाखवण्यासाठी दिले. बाकी ॲव्हरेजचा फॉर्म्युला एकच आहे, सगळ्यांची बेरीज करा आणि भागिले टोटल नंबर ऑफ संख्या. जसंच आपला जो अर्थमॅटिक मीनचा फॉर्म्युला आहे म्हणजेच ॲव्हरेज असतं, सगळ्यांची बेरीज भागिले टोटल नंबर ऑफ संख्या. त्यानंतर तुम्हाला 2 सेट दिलेत. त्यावर तुम्हाला खाली स्टेटमेंट दिले, तर कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे हे विचारलं आहे. आता हा क्वेश्चन सांगा तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारले काय हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये विचारले तुम्हाला की कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे. 2 स्टेटमेंट दिलेत, डाटा सेट 1 आणि डाटा सेट 2. यावरून आधी तुम्हाला मीन आणि व्हेरियन्स काढायचे दोघांचं पण, आणि ते इक्वल असतील का नॉट इक्वल असेल हे तुम्हाला फाइंड करायचे. त्यानंतर 87वा प्रश्न आहे. ही जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला विचारलेलं आहे. एक्सपेरिमेंट आहे इंडिपेंडेंटली रिपीट केला आहे लार्ज नंबर ऑफ टाइम्स. तर ते एक्सपेरिमेंट आहे इज कॉन्व्हर्टेड टू, ती कुठं कॉन्व्हर्ट होतं तुम्हाला फाइंड करायचे. त्यानंतर स्टॅटिस्टिकल मेथड इज टू इस्टिमेट रिलेशन बिटवीन 2 व्हेरिएबल्स. त्यामुळे तुम्हाला कोरिलेशन, रिग्रेशन, कोव्हेरियन्स आणि ॲनोवा. यामुळे तुम्ही कोरिलेशन आणि रिग्रेशन यामध्ये कन्फ्यूज होऊ शकता. पण त्यांनी जे आन्सर कीमध्ये आन्सर दिलेलं आहे हे तुमचं रिग्रेशन 88. तुम्ही जर बघितलं तर क्वेश्चन नंबर 88 बुकलेट बीचा
आन्सर त्यांनी ए दिलेलं आहे, फायनल आन्सर केला, म्हणजे तुमचं कोरिलेशन हे उत्तर बरोबर असणार आहे. त्यामुळे कोरिलेशन रिग्रेशन ही कन्सेप्ट नीट बघून जावा. त्यानंतर 89वा क्वेश्चन आहे, व्हॅल्यू ऑफ R2 म्हणजेच द व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन इज ऑलवेज लार्ज बिटवीन, म्हणजे अजून एक रेंजवर आधारित क्वेश्चन आहे. कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन याच्याने तुम्हाला रेंज विचारलेलं आहे. त्याचा आन्सर आहे 0 to 1 इन्क्लुडिंग 0 and 1. त्यानंतर परत एक तुम्हाला एक्झाम्पल विचारले. एक वर्ग आहे, त्यामध्ये 40% मुले गणित निवडतात आणि 60% मुली गणित निवडतात. आता मला प्रॉबिलिटी फाइंड करायची तर कोणती, तर व्हॉट इज द प्रॉबिलिटी दॅट मॅथ्स इज चूजन इफ हाफ ऑफ द क्लासेस पॉप्युलेशन इज गर्ल्स, म्हणजे तुम्हाला मॅथ्स किती जणांनी निवडला आहे त्याची तुम्हाला प्रॉबिलिटी काढायची. तुम्हाला कंडिशन दिली की वर्गातील अर्ध पॉप्युलेशन हे गर्ल्स आहे, मग साहजिकच आहे की अर्ध पॉप्युलेशन हे बॉयच असणार आहे. यामध्ये तुम्ही जर मानलं की 100 विद्यार्थी आहेत, 100पैकी 50 मुले आहेत, 50 मुले आहेत. आता 50मध्ये 40% पोरं आहेत ज्यांनी मॅथ्स घेतलं आहे आणि 50मध्ये 60% मुलं आहेत त्यांनी मॅथ्स घेतला आहे. म्हणजे तुम्हाला टोटल काढायचे आणि भागिले टोटल पॉप्युलेशन केलं तर तुमचा आन्सर निघून येईल. त्यानंतर 91पासून तुम्हाला एक्झाम्पल विचारलं. बऱ्याच ठिकाणी म्हणजे बरेच असे क्वेश्चन आहेत, त्यामुळे तुम्हाला एक्झाम्पल विचारलं, त्यामुळे तुम्हाला एक्झाम्पल कसं सोडवायचं हे माहीत असणं गरजेचं आहे. विदाऊट तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही आन्सर काढू शकत नाही. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 91 हे सुद्धा तुम्हाला मी होमवर्कसाठी देतो आहे, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 92 त्यामध्ये सांगितलं की हा ॲक्च्युली रिझनिंगचा क्वेश्चन आहे. हा तुम्हाला स्टार्टमध्ये टाकलेला आहे. 55 मेंबर्स आहेत एका कॉलनीमध्ये, माणसे म्हणून आपण, तर ते प्रत्येकाला आपण माहीत असेल तुम्हाला टॉपिकचा हा बेस की हँडशेक करता येईल प्रत्येकाला, तर एकूण किती हँडशेक होतील हे तुम्हाला काढायचं आहे. त्याचा आन्सर असतं 55 मेंबर ह्याचा अर्थ 55 गुणिले 54 असणार आहे. आणखी एक माणूस 54 जणांना हँडशेक करणार आहे, तसंच दुसरा माणूस 54 जणांना हँडशेक करणार आहे. असे 55 माणसे 54 जणांना हँडशेक करणार आहे, म्हणजे 55 गुणिले 54 तुम्ही जर केलं तर आन्सर येईल 2970. त्यानंतर क्वेश्चन नंबर 93 हा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन मी होमवर्कसाठी ठेवते. तुम्हाला जर आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एक्सप्लेन करू शकता. जर काही ट्रिक्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. याचा तुम्हाला अर्थ सांगतो की असे किती नंबर आपण तयार करू शकतो आणि त्याच्या आपल्याला सम फाइंड करायचे. 1 3 5 7 9 या 5 संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि हे नंबर वापरून तुम्हाला असे किती संख्या आपण तयार करू शकतो विदाऊट रिपिटेशन. तुम्हाला 4 डिजिट नंबर तयार करायचे, 4 अंकी संख्या तयार करायचे हे नंबर वापरून. त्यामध्ये रिपिटेशन नॉट अलाउड, म्हणजे 33 11 55 असं आलं नाही पाहिजे. आणि जे नंबर्स तुमचे तयार होतील त्या सगळ्यांची सम तुम्हाला फाइंड करायचे. तर तुम्हाला जमते का बघा, तुम्हाला जर जमत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 94. आता एक्झामचं कसं असतं तर तुम्हाला क्वेश्चन सिलेक्शन असणं पण महत्त्वाचं आहे. कोणते क्वेश्चन स्किप करायचे किंवा आता निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे कोणते क्वेश्चन सगळेच क्वेश्चन आले पाहिजेत असं काही नसतं. तुम्हाला सिलेक्शन घ्यायचे, तुम्हाला रँकिंगला जायचं नाही, तुम्हाला फक्त जागा त्यात प्राप्त करायचं. त्यामुळे 100 क्वेश्चन तुमचे बरोबर आलेच पाहिजेत असं काही नसतं. थोडे चुकणारच, साहजिक गोष्ट आहे, पण तुम्हाला सिलेक्शन पण महत्त्वाचं आहे. तुम्ही 1 नंबर असला काय आणि शेवटचा नंबर असला काय डझंट मॅटर, मेरिटमध्ये येणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर 94 क्वेश्चन आहे, इफ द व्हॅल्यूज टेकन बाय रँडम व्हेरिएबल आर निगेटिव्ह व्हॅल्यूज विल हॅव. आता तुम्ही जर पर्यावरण जरी गेला तरी तुमची जी प्रॉबिलिटी असते ही कधीही पॉझिटिव्ह असते, म्हणजेच 0 to 1 असते. तुमची प्रॉबिलिटी कधीही निगेटिव्ह नसते. त्यानंतर 95वा जो क्वेश्चन आहे, मी आधी सांगितलं की हा क्वेश्चन रिपीट झाला आहे रँडम व्हेरिएबलची डेफिनेशन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 96 त्यामध्ये डिस्क्रिट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन दिली तुम्हाला, समजा कुठले असेल. सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इज ऑलवेज 1. प्रोबॅबिलिटीच्या 2 प्रॉपर्टी महत्त्वाच्या, तिची रेंज असते 0 to 1मध्ये आणि सगळ्यांची ॲडिशन केली तुम्ही तर कधीही ती एकच येते. द वेट ऑफ पर्सन्स इन स्टेट इज, तुम्हाला एक वेट दिली पर्सन एका राज्यामधली, जे पर्सन आहेत जी व्यक्ती आहेत कोणत्या राज्यामधली, तर ते कुठलं व्हेरिएबल आहे, डिस्क्रीट असेल किंवा कंटिन्यूस असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 98 जीसीडी ऑफ 3 आणि 13, म्हणजेच तुम्हाला मसावी काढायचे. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर मसावी, म्हणजे अशी संख्या मोठ्यात मोठी संख्या
ज्या संख्येने 3 आणि 13 या दोघांना पण भाग गेला पाहिजे. आता 3 आणि 13 ह्या प्राईम नंबर्स आहेत. एक ही अशी संख्या आहे की त्या दोघांच्या संख्यांना भाग जातो, म्हणजेच जी साईड असेल 1. क्वेश्चन नंबर 99. फॉर डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल मीन दिला आहे, सेकंड फॅक्टर मुवमेंट दिले, तुम्हाला सेकंड रॉ मुवमेंट काढायचे. आता त्यासाठी तुम्हाला त्याचं रिलेशन माहीत असणं गरजेचं आहे की तुम्हाला जर फॅक्टर मुवमेंट दिलं तर रॉ मुवमेंट कसं काढायचं, रॉ मुवमेंट दिलं तर फॅक्टर मुवमेंट कसं काढायचं, हे जे रिलेशन आहेत याचा क्वेश्चन तुम्हाला आपण जे पाहिला होता ते रिलेशन तुम्ही साईडला लिहून काढा, ते तोंडपाठ करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला 2 व्हॅल्यू दिल्या की तुम्ही तिसरी व्हॅल्यू काढू शकता. आणि स्टॅट सेक्शनमधला शेवटचा प्रश्न 100वा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. यामध्ये तुम्हाला जे स्केल आहेत आपले मेजर स्केल, नॉमिनल स्केल, ऑर्डिनल स्केल, रेशो स्केल आणि इंटरवल स्केल यावर आधारित हा क्वेश्चन आहे. त्यामध्ये 2 स्टेटमेंट दिले आहेत. इन नॉमिनल स्केल ऑर्डर ऑफ द ऑब्झर्वेशन इज इम्पॉर्टंट आणि इन ऑर्डिनल स्केल द ऑब्झर्वेशन आर रँक. आता नॉमिनल स्केल म्हणजे काय असतं तर सपोज आपण डेट करतो फॉर्म भरताना तुम्ही केलं असेल की मेल फिमेल ट्रान्सजेंडर म्हणजे MF जे पण नोटेशन असतं ह्याला आपण नॉमिनल स्केल म्हणतो. त्यामध्ये आपण ऑर्डर देतच नाही, काय ऑर्डर इम्पॉर्टंट नसतं आपली काय, त्यामुळे हे आपलं चूक असणार आहे. नॉमिनल स्केलला काय आपल्या ऑर्डर डझंट मॅटर, तुम्ही मेल पहिल्यांदा टाकलं काय किंवा फिमेल फॉर्म पहिलं टाकलं काय. आणि दुसरं जे आहे ऑर्डिनल स्केल ऑब्झर्वेशन आर रँकड. त्यामध्ये ऑर्डिनल स्केल तुम्हाला नावातच कळतं की ह्यामध्ये ऑर्डर असते, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड हे जे ऑर्डर आहेत हे ऑर्डिनल स्केलमध्ये असतं. आणि ह्यामध्ये रँक आहे जी फर्स्ट सेकंड थर्ड हेच रँक असते. त्यामुळे तुमचं पहिलं चूक आणि दुसरं उत्तर बरोबर आहे. या पद्धतीने हा टोटल 100 मार्कांचा पेपर आहे. आणि त्यामध्ये आपण 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला मी स्वतःसाठी होमवर्कसाठी दिलेले आहेत आणि बाकीचे सर्व टॉपिक्स मी फक्त तुम्हाला सांगितले आहेत कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन तुमचे आलेले आहेत. आणि याच पॅटर्नचा आधार तुमचा दिनांक 8 सप्टेंबरचा स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरचा पेपर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही या टॉपिकचा अभ्यास केला पाहिजे. तसेच सिलेबसची PDF सुद्धा मी टेलिग्राम चॅनल टाकलेले आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर काही प्रश्न असतील का शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ परत बघा, टॉपिक लिहून काढा, त्यानुसार अभ्यास करा. वेळ कमी आहे, जास्तीत जास्त अभ्यास करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या ज्या कोणी मित्रांनी फॉर्म भरला आहे भले तो ग्रुप सीचा कोणताही असू द्या, क्लर्क असेल किंवा असिस्टंट असेल, कारण त्यांना GSचा जो पार्ट आहे 60 मार्काचा हा सुद्धा कॉमन आहे, त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचवा. थँक्यू.